नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि मी आता उतरलो आहे रुडकीला आणि रुडकीवरून मी जाणार आहे हरिद्वारला. हरिद्वार हे देवभूमी म्हणून संबोधलं जातं आणि इथे बरेचसे अनेक मंदिरं आहेत. महत्त्वाचं म्हणजे इथली नदी म्हणजे जी गंगा इथे आपण स्नान करतो, त्याचं दर्शन घेतो आणि इतरही खूप सारी मंदिरं आहेत. ती नक्कीच आपण बघायला जाणार आहोत, सारखं दर्शन करायला जाणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. हर हर महादेव, जय श्रीराम, मोरया. हे आहे गंगा घाट आणि आपण आधी चाललो आहे आता ऋषिकेशला. गेल्यानंतर तिकडे दर्शन झाल्यानंतर आपण रिटर्न येणार आहोत गंगा घाटाला संध्याकाळी गंगा आरती करण्यासाठी. संध्याकाळचं दृश्य पण बघायला विसरू नका. हरिद्वारला तुम्ही आलात ना तर नक्कीच ऋषिकेश आणि गंगा घाट करायचं, कारण की आणि ते पण संध्याकाळी करा. आणि संध्याकाळी खूप मस्त गंगा आरती होते आणि तुम्हाला हे पूर्ण स्थान फिरायला भेटतात. खूप छान वाटतं. जे सर्वांचे स्वागत आहे ऋषिकेशमध्ये. रामझुल्याजवळ आपण आलो आहोत. रामझुल्याजवळ बरीचशी दुकानं आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला देवी देवतांच्या मूर्ती घेता येतात. तसेच पुढे युनिक डिझाईनचे कपडे आहेत, पहाडी टाईप स्टाईलचे कपडे आहेत. खूप छान अशा मूर्त्या आहेत आणि तांब्यामध्ये आहेत, पितळेमध्ये आहेत. मस्तपैकी तुम्ही शॉपिंग करू शकता, त्याची पूजा अर्चा करून घरी घेऊन जाऊ शकता. आणि कपडे पण तुम्ही बोलतात ना, एक पहाडी स्टाईलचे कपडे तुम्हाला या ठिकाणी भेटतील आणि खूप स्वस्त दरामध्ये आहेत आणि खूप चांगले आहेत, छान आहेत. आणि वेगवेगळ्या टाईपची शॉपिंग ची छोटी छोटी दुकानं आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही आलात तर नक्कीच शॉपिंग करा, एन्जॉय करा शॉपिंग. आता आम्ही आलो आहे ऋषिकेशमध्ये रामझुल्यामध्ये आणि तिथेच एक छानसं असं हनुमानांचं मंदिर आहे, राधाकृष्णांचं मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही आता दर्शन घेतोय आणि इथूनच आपण आता रामझुला जिथे आहे तिथे पण जाणार आहोत. तिथून पुढे लक्ष्मण झुला आहे आणि बरीचशी मंदिरं पण आहेत या भागामध्ये. तर ऋषिकेशमधलं पूर्ण दर्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा.
आता सध्या आम्ही आहोत ऋषिकेशमध्ये आणि माझ्या पाठी जो दिसतोय तुम्हाला तो राम झुला आहे आणि या साईडला ही पूर्ण गंगा नदी आहे. या साईडला पूर्ण गंगा नदी. आता सध्या आम्ही आहोत कुठे? रामझुला ना, रामझुल्यावरती आहोत सध्या. हा रामझुला आहे. हा पूर्ण इकडून ते स्टार्टिंग आहे. इकडून हा पूर्ण किती किलोमीटर? किती 1.5 किलोमीटर. पूर्ण लांबी किती आहे रामझुल्याची माहिती? लिहिलं काय तिथं? लिहिलं ना आता काय? No promise. ऋषिकेशमध्ये फर्स्ट टाइमच आलोय मी. इथला एक्सपिरियन्स काय असतो किंवा इथले काय प्लेसेस आहे आणि इथे यायचं कसं हे पण मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडमध्ये सांगणार आहे. तो त्यामुळे तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा. हरिद्वारचा ऋषिकेशचा प्लेस कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझ्या पाठी दिसतोय तुम्हाला राम झुला आहे आणि आता जिथे उभं आहे आम्ही ते गंगेचं पात्र आहे. या गंगेच्या पात्रामध्ये आम्ही उभं आहे. ऋषिकेशमध्ये काय अँटिक तुम्हाला काय घ्यायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. हातातले कडे आहेत, गॉगल्स वगैरे आपण नॉर्मली घेतच असतो. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता जशी हवी तशी. जास्त कॉस्टली नाही आहे. हो गया ना. क्या लिया भाई साहब आपने? दिखा भाई क्या लिया? नहीं पैसा मिल गया. अच्छा ये लिया क्या? ये वाला आइटम भारी हा. एकदम एक नंबर काम केले तुम्ही सगळ्यांनी मिळून. बोलते कि नहीं बोलते? तुम ये कहते 350 रुपए का है, ले वरना चल आगे. इसको निकाल के दो. 300 रुपये से नहीं दे रहा हूँ. चल दो. थोडासा प्लॅन चेंज केला. ड्रायव्हरनी सांगितलं मला की नीलकंठ महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. जिथलं मंदिराचं खूप काय बोलतात त्याला एक वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्याचं वेगळी आस्था आहे, त्याचं वेगळं महत्त्व आहे. म्हणून आम्ही थोडा प्लॅन चेंज केला आणि सरळ निघालो नीलकंठ महादेव मंदिराकडे जायला. आणि आजच्या ट्रिपला आमच्यासाठी क्या नाम है? नितिन जी है हमारे साथ में. वो हम लोग आज का ट्रिप पूरा ये कर रहे, कवर कर रहे, ड्रायव्हिंग कर रहे. नितिन जी आम्हाला घेऊन जाणार आहेत नीलकंठला. आणि आता आम्ही सरळ नीलकंठ महादेव मंदिरामध्ये जातोय. भाई कसं वाटलं तुम्हाला आजचं दर्शन? रामझुला कसा वाटला? सगळ्यांनी मस्तपैकी फोटो सेशन केलेत भरपूर आणि मस्त ट्रिप होते. आता नीलकंठ महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर बघूया आपण काय नक्की कसं पद्धतीने दर्शन होते. रितेशने त्याच्या मित्राच्या बायकोला कानातले घेतले. म्हणजे विचार करायचा तर काय, म्हणजे विचार काय, स्वतःच्या बायकोचा विचार नाहीये पण मित्राच्या बायकोला नक्की घेतले.
इथे बघा पाणी बघा इथलं खाली. वेलकम टू नीलकंठ महादेव मंदिर. हा नीलकंठ महादेव मंदिराचा परिसर आहे आणि इकडे पण खूप सारे शॉपिंग करायला तुम्हाला दुकानं आहेत. तर याच रूटने आपण सरळ जाणार आहोत नीलकंठ महादेवांचं दर्शन करायला. ये ऊपर है क्या? हाँ किधर है एग्जैक्टली? हाँ किधर है? तो चल VIP है क्या देखो. नीलकंठ महादेव मंदिर हे उत्तराखंडाच्या पौरी गढवाल जिल्ह्यामधलं आहे आणि हे ऋषिकेशपासून 32 किलोमीटरवरती आहे आणि हे हिंदूंचं एक प्रमुख तीर्थस्थान म्हणून ओळखलं जातं. हा जो मंदिर आहे हा मंदिराचा परिसर जमिनीपासून 1330 मीटर उंचीवरती हे मंदिर आहे आणि येताना खूप छान असा व्ह्यू भेटतो तुम्हाला. पूर्ण गंगा कुठून वाहते याचं दर्शन होतं आणि ते दर्शन झाल्यानंतर तुम्हाला भेटतात ते नीलकंठ महादेव मंदिर. आणि या मंदिरा तर ह्या मंदिराचं नाव नीलकंठ म्हणून का प्रसिद्ध झालं? जेव्हा भगवान शंकरांनी समुद्र मंथनाच्या दरम्यान भेटलेल्या या हलाहल विषाचं प्राशन केले आणि ते जे प्राशन केले तेच हे ठिकाण आहे, म्हणून या ठिकाणी या मंदिराचा नीलकंठ महादेव मंदिर असं ठेवण्यात आलं. आता इथूनच आपल्याला मुख्य गाभाऱ्याची एंट्री आहे. आपण प्रयत्न करतो व्हिडिओ काढायचा, पण व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तरी आपला प्रयत्न असतो की माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना हे मंदिर दाखवायचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय. बघूया आपला प्रतिसाद कसा भेटतोय ते. बोला हर हर महादेव. खाली लेन्सला हात ओरडला का मला? नीलकंठ महादेव मंदिरामध्ये साक्षात नंदी महाराजांचं दर्शन झालंय. तर बोला हर हर महादेव. इकडं जागा नक्की झाला. ये ना नीलकंठ महादेवचं दर्शन कंप्लीट झालंय आणि पाठी जे दिसते मंदिर तेच नीलकंठ महादेश्वराचं मंदिर आहे. एकदम छान पद्धतीने दर्शन झालं, जास्त गर्दी नव्हती. तुम्ही पण जर उत्तराखंडला आलात तर नीलकंठ महादेवाचं दर्शन नक्की करायला या. खूप छान आणि प्रसन्न वाटेल. हे मूळ मंदिर आहे. हे जे दिसतंय ना हे मूळ मंदिर आहे आणि तुम्हाला इकडून लाईन आहे, या साईडनी लाईन आहे. ही लाईन दिसते तुम्हाला, या लाईनीमधून तुम्हाला समोरच, जास्त लांब लाईन नाहीये आणि तुमचं दर्शन पण लगेच होईल.
नीलकंठ महादेवाचं दर्शन झालं आणि आता आपण आलो आहोत गंगा घाटावरती आलेलो आहोत आणि इकडेही दर्शन करणार आहोत आणि आरती आपल्याला भेटते का बघूया, कारण की उशीर झाला होता आम्हाला यायला. आरती आम्हाला भेटली नाही आहे. तर ह्या घाटावरती जेवढी मंदिरं आहेत, बद्रीनारायणचं मंदिर आहे, गंगा मातेचं मंदिर आहे, याचं दर्शन घेऊया. तर चला. फ्रूट सॅलडचं दिसलेलं मला, मग खाल्लं ना. असं पण काय अर्थ तर भेटले नाही. तुला नाही भेटणार. तुला आंघोळ झाला का? ह्याला आंघोळ पण नाही भेटणार आता. आंघोळ करणार नाही. गंगा घाटावरती आहे सध्या आणि मस्त भ्रमण चालू आहे. इथे आल्यानंतर तुम्ही सर्व मंदिरांचे दर्शन घ्या, त्यानंतर गंगा घाटामध्ये जाऊन स्नान करा आणि मस्तपैकी हा परिसर फिरा आणि मगच इथून निघा, कारण की हे पवित्र स्थान तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच जेव्हा जेव्हा उत्तराखंडला याल, ऋषिकेशला याल, गंगा घाटावरती जाल तर ही सर्व दर्शनं करा आणि खूप छान असं एक बोलतात ना, एक स्पिरिच्युअल वातावरण घेऊन तुम्ही इथून जा, असं सर्व भक्तांना मी सांगतो आणि नक्कीच विजिट करा. रितेशला भूक लागली है. रितेश काय खाणार रे? इधर एक छोटा इतना बड़ा समोसा मिलता है इधर, एक इतना बड़ा समोसा, उसको एक खिलाने का. हाँ रितेश, अरे एवढा मोठा समोसा भेटतो. रितेश, हे रितेश, एवढा मोठा समोसा. अरे मस्त ना, तो पोरगा सांगत होता मला, तो मला बोलला एवढा मोठा. तर ऋषिकेश, गंगा घाट आणि नीलकंठ महादेवाचं दर्शन तर आपलं झालं आहे. तर आता आपण निघालो आहे पुन्हा मुंबईकडे. तर हा ब्लॉग, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर काही डिटेल्स हवे असतील तर नक्कीच मला कमेंट्स करा. कमेंट्समध्ये मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देईल. तर चला, हे जे आहे गंगाचं पात्र, याचं दर्शन करा गंगा मातेचं. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.